बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत। गोड्या पाण्याचा तलाव। मेरे साथ बोलो, येवा कोकण आपलोच असा। बोलो जोर से बोलो, येवा कोकण आपलोच असा। ओके मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला मी पाहिलंच असेल किती सुंदर वातावरण दिसतंय। समुद्र किनारा स्वच्छ क्लीन सुंदर आणि सुकती आहे। पर्यटक चालत जात आहेत किनारपट्टीवरून आतमध्ये। घोडागाडीची सोय आहे। किती सुंदर वाटतंय ना। नमस्कार मंडळी, स्वागत करतोय माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजची व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि खूप महत्त्वाची आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपण बरेच बघितले असतील। आज एक असा किल्ला मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। छोटासा व्हिडिओ असेल। असा किल्ला की आपण सुट्टी झाल्यावर सुद्धा चालत जाऊ शकतो किल्ल्यावर, आणि भरती असेल तरीसुद्धा बोटीचा प्रवास आहेच, तिथं असतेच। तर किल्ला आहे अलिबाग येथील, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबागचा किल्ला म्हणजेच कुलाबा किल्ला। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवायला। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। मंडळी, आता आपण चाललो आहोत किल्ल्यावर। सुदैवाने पाणी सुकलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघ। किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत। पावसाचं वातावरण आहे, सुंदर असं बघा ना दृश्य। आता जवळ आलेलो आहोत किल्ल्याजवळ, अलिबाग कुलाबा किल्ला। मंडळी, ही तटबंदी बघा। आता आपण आलो आहोत अलिबागचा कुलाबा किल्ला, हे बघा। सो आता आपण वरती जाऊया। हे तिकडून घोडागाडी असते किनाऱ्यावरून इकडे यायला। सुट्टीच्या वेळी चालत येतात। वेळ नव्हता म्हणून मी पटकन गाडीने आलो, कारण सुट्टीचा अंदाज नव्हता। सो आता जाऊया आता आपण आतमध्ये। तर मंडळी, हा एंट्री गेट आहे बघा। ही एंट्री आहे आणि हा दरवाजा। हो हो, काय बोलतो मंडळी, आतमध्ये आलो आहे एंट्री करून। प्रत्येक दगड इतिहासाची जाणीव करून देतोय। आपले मावळे कसे लढले असतील मंडळी, विचार करा। पानी बहुत था ना, उधर से बना जा रे रवि, एक बार उधर से। ये चल रे, पानी बहुत आ रहा है। चल 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 रे। माहिती आहे इथे सुंदर अशी व्ह्यू बघा। हा इथे एक घर आहे। एकविराईचं मंदिर कुठे आहे मावशी? कुठून जायचा? ह्या मावशी पण आहेत। तुम्ही इथेच राहता? इकडचे पुजारी का? किती वर्ष झाली? 10-12 पिढ्या। मंडळी बघा, 10-12 पिढ्या गेल्या आणि आजी इथेच असतात। आणि हा छोटासा व्यवसाय सुद्धा असतो। मुळात मराठी माणसाचा जो जिद्द असते ना, चिकाटी, ती कधीच कमी होणार नाही मंडळी। मेहनत करेल, कष्ट करेल। आता आपण जाऊया पुढे। धन्यवाद आजी। आता आपण पुढे जाऊया। एकविराईचं मंदिर आहे इथे। हा दीपस्तंभ आहे, जुनं मंदिर आहे, देवी मातेचं मंदिर।
मंडळी, कुलाबा किल्ल्याचा पहिला उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण दक्षिण कोकण मुक्त झाल्यानंतर तटबंदीसाठी निवडला तेव्हाचा आहे. किल्ला बांधण्याचे कार्य मार्च 1662 करण्यात आले. किल्ल्याची जबाबदारी दर्या सारंग आणि मेनक भंडारी यांना देण्यात आली होती, ज्यांच्या हाताखाली कुलाबा किल्ला मराठ्यांच्या ब्रिटिश जहाजांवर झालेल्या हल्ल्याचे केंद्र बनला होता. जून 1681 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. 1713 पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या तहानुसार कुलाबा किल्ला व इतर अनेक किल्ले सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. ह्या तोफ आहेत बघा. आता आपण तोफेकडे आलेलो आहोत. तोफ बघा. अजूनही या तोफ इथे आहेत आणि त्यांची सुरक्षा केली जाते, जतन केलेलं आहे. खूप छान गोष्ट आहे. तोफ मंडळी, ही आता किल्ल्याची पाठची साईड आहे, तुम्ही बघताय. आणि हा पाठच्या साईडने तिचा हा व्ह्यू आहे. तिकडे लाईट हाऊस आहे का? ती लाईट आहे का? आणि समुद्राची लाईट आहे तिकडे दिसणार की नाही बघा. दिसली लाईट हाऊस आहे ना तो. आता मंडळी खाली जाऊया आपण. आणि मंदिर हा मंदिर आतील भाग आहे, किल्ल्यामधील आतील भाग तुम्ही आता पाहताय. मंडळी, वेळ कमी आहे. आता आपल्याकडे उरलेले शेवटची फक्त 15 मिनटं. तरी पण धावपळीत जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच बघा. पाऊस पडलाय आणि पडतोय अजून बारीक बारीक. वातावरण बघा, पूर्ण ढगाळ झालंय आणि पाऊस बारीक बारीक पडतोय. मंडळी, किल्ल्याची तटबंदी आणि ही बघा ह्या संरक्षण भिंती आहेत किती मजबूत होत्या, विचार करा. मंडळी, तुम्ही बघताय ना, तब्बल किल्ल्याच्या भिंतींची सरासरी उंची जी आहे ना, ही 25 फूट आहे. आणि त्याला अलिबाग आणि समुद्राच्या दिशेने 2 प्रवेशद्वार आहे, विचार करा. आणि त्यावेळेचं बांधकाम अजूनही मजबूत आहे. दगड इकडे तिकडे गेला आहे समुद्राच्या लाटेच्या धक्क्यामुळे म्हणा, खूप जुनं झालं असेल, पण अजूनही मजबूत आहे, विचार करा. आता पुन्हा आपण जाऊया रिटर्न आणि खाली उतरूया, कारण इकडे थोडंसं रिस्की आहे. जायला रस्ता जरा एवढा नाही आहे मजबूत, त्याच्यामुळे आपण रिस्क नाही घेऊ शकत. फायनली या ठिकाणी आलेलो आहोत मंडळी. आणि बॅक साईडची किनारपट्टी आणि पुन्हा डाव्या हातेकडची किनारपट्टी आहे किल्ल्याच्या. आपण आता इथे आलो आहोत. त्या ठिकाणी तलाव देखील आहे. एक आहे गोड्या पाण्याचा तलावसुद्धा इकडेच आहे. विहीर आहे इकडे मंडळी. आता आपण पाहूया, जरा बघतो, प्रयत्न करू तुम्हाला दाखवण्याचा. छोटीशी व्हिडिओ आहे मंडळी, आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मंडळी, किती आनंदाची गोष्ट आहे बघा. पर्यटक येत आहेत खास आपला हा कुलाबा किल्ला पाहण्यासाठी. किधर से आहे? पुणे से, म्हणजे हे बेंगालचे आहेत. पुण्याला काम करतात ही मुलं आणि किल्ला पाहण्यासाठी पुण्यावरून पुन्हा आज आले आहेत. आणि पाऊस असताना सुद्धा ते आले आहेत. मगाशी माझ्यासोबत देखील होते. तर जोरात बोला, गर्वाने बोला, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. वरती जाऊया मंडळी. जाळी टाकलेली दिसते का? ही बघा जाळी.
सुट्टी आता भरत चालली आहे मंडळी. सुंदर असा अथांग असा समुद्र आहे आणि आता आपण किल्ल्यावर आहोत. तर माझ्या मते आता पूर्ण किल्ल्याला पूर्ण प्रदक्षिणा घातलेलीच आहे. हे बघा, मंडळी लढाईच्या वेळी हे जे मधले जे गॅप्स आहेत ना, जे खण आहेत, त्या खणामधून शत्रूशी लढाई करण्यासाठी फार उपयोग व्हायचा. विचार करा, त्यावेळी कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी यंत्रसामग्री नसताना सुद्धा महाराजांनी, मावळ्यांनी एवढी ही वास्तू बनवली मोठी आणि आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे. आता आपण जाऊया त्या तलावाकडे मंडळी. आता तलावाकडे जाऊ आणि घरी जाऊ. शेवटचे 8 मिनटं उरली आहेत. सो चला मंडळी. 4 जुलै 1729 रोजी कान्होजी राजे आंग्रे यांचा कुलाबा किल्ल्यावर मृत्यू झाला. 1729 मध्ये पिंजरा बुरुजाजवळ आग लागल्याने अनेक इमारती नष्ट झाल्या. मंडळी, हा बघा पाठीमागचा दरवाजा. किती सुंदर ना. मध्ये आणखीन एक मोठी आगीची घटना घडली, ज्यामध्ये आंग्रे वाडा नष्ट झाला. 1842 मध्ये इंग्रजांनी किल्ल्यातील लाकडी बांधकाम लिलावाने विकले आणि अलिबागच्या जलकुंभाच्या बांधकामासाठी दगडांचा वापर केला. आपण इकडची खासियत म्हणजे अजून एक अधिक समृद्ध दिसतोय तुम्हाला मंडळी. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यास सुरुवात झाली आणि राघोजी आंग्रे यांनी 1759 मध्ये या किल्ल्यातील मंदिराचा विकास केला. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीच्या आत असलेले सिद्धिविनायक मंदिर हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि बरं का, माघी गणेश जयंती उत्सव अगदी मोठ्या थाटामाटात आजही या गडावर साजरा होतो, या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये. म्हणूनच हे मंदिर माघी गणेशोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे. किती सुंदर परिसर आहे आतमधील. दगडी बांधकाम, सुंदर रेखाटणी, श्री सिद्धिविनायकाचं मंदिर. तर मंडळी, अजून एक खासियत म्हणजे इकडच्या तलावाची. हे बघा, हे बाहेरून सगळं नक्षीकाम बघा, किती सुंदर आहे. त्यावेळेचं नक्षीकाम बघा, अजूनही आपल्याला मोहित करून सोडतं. कुठल्याही प्रकारचे क्रॅशेस जास्त नाही आहेत नक्षीवर. तुम्ही बघताय, सुंदर नक्षीकाम आहे. अजूनही त्याच प्रकारची नक्षी आहे का कुठे बघा, क्रॅशेस दिसत आहेत. आजकाल काय लगेच डॅमेज, आणि हे बघा मजबूत, बरोबर ना. आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, हा तलाव आहे. गोड्या पाण्याचा तलाव मंडळी, गोड्या पाण्याचा तलाव आहे हा. मंडळी तुम्ही पाहताय बघा ना, सुंदर अरेंजमेंट बसण्यासाठी सुद्धा आहे, उभं राहण्यासाठी, आणि हे प्रत्येक स्टेपसुद्धा आहेत ह्या बघा. आणि हे तलाव, गोड्या पाण्याचा तलाव, तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही की कसं केलं असेल, कसं बनवलं असेल मंडळी. पुन्हा सांगताय, कुठलीही त्यावेळी सायंटिफिक तांत्रिक काही गोष्टी नव्हत्या, तरी देखील हे सगळं साध्य केलेलं आहे आपल्या मावळ्यांनी मंडळी. बघा, गोड्या पाण्याचा तलाव. व्हिडिओ मंडळी नक्कीच तुम्हाला मंडळी, चारी बाजूनी समुद्र आणि मध्येच गोड्या पाण्याचा तलाव हा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कारच मानावा लागेल, बरोबर ना.
मंडळी बरेचशी बुरुज इथे पडलेली दिसत आहेत, जुनी वस्तू असल्या कारणे झालं. हे बघा इथे देखील तुम्ही पाहू शकता, पण अजूनही ह्या भिंती एकदम मजबूत आहेत. आता आपण जाऊया पुढे. हे बघा ना, मंदिराचा कळस, गणपती मंदिराचा कळस आहे. मंडळी सायंकाळची वेळ झाली आहे पूर्ण. आता पाऊस तर पडत आहे आणि किल्ल्यामधील असलेलं हे छोटंसं गाव आहे वसलेलं. इथे घरं आहेत, संख्यात आम्हाला माहिती नाही किती घरं असतील, पण हे गाव आहे बघा ना, किल्ल्यामधील गाव. सुंदर अशी घरं आहेत तुम्ही पाहताय बघा. चारी बाजूला समुद्र आणि ह्या ताई आहेत पाणी काढतात, आणि बघा विहीर सुद्धा आहे, आणि हे गोडं पाणी आहे ना, आपण ह्याच्यातलं पाणी पिऊ शकतो बघा मंडळी. हा निसर्गाचा चमत्कार म्हटला येईल. चारी बाजूला समुद्र आहे आणि हे पाणी, इकडचे सगळी वस्ती पाणी पिते मंडळी. किती सुंदर आहे, आणि देवाचा आशीर्वाद. ही वस्ती आहे. किती घरं असतील तरी अंदाजे इकडची आपली 20 एक घर आहेत. आणि इकडचा व्यवसाय काय आपला मासेमारीच, मासेमारी ना बघा मंडळी. अच्छा पुजारी सगळे, देवाचे पुजारी. अच्छा फक्त व्हेजिटेरियन. अच्छा हे मंदिर आहे तिकडचे का, भवानी मंदिरचं. म्हणजे भवानी मंदिरच्या इकडचे सगळे पुजारी आहेत आणि घरं आहेत, सगळी 20 घरं आहेत. पण बघा सुंदर वातावरण, इकडे सगळी साफसफाई स्वच्छता देखील चांगली आहे. आणि आता निघालो मी परतीच्या प्रवासाला. सो मंडळी हे बघा, दरवाजाला हे अणुकुचीदार टोकं आहे, शत्रूंपासून संरक्षण व्हावं म्हणून. प्रत्येक गोष्टीला एक मिनिंग आहे. किल्ल्याच्या प्रत्येक भिंतींवर प्राणी आणि पक्ष्यांचे नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर वाघ, मोर, हत्ती या प्राण्यांचे कोरीव काम आपणास पाहायला मिळते. तुम्ही पाहताय मंडळी, गेटच्या जवळच किल्ल्याचा मुख्य देवते. मंडळी सांगायला खूप आनंद होतो आणि छाती अगदी भरून येते. अलिबागचा किल्ला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचं अतूट नातं. आणि आरमाराचे प्रमुख म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी, याचा इतिहास खूप मोठा आहे. पुढच्या व्हिडिओत मंडळी मी नक्कीच तुम्हाला याविषयीची माहिती देणार आहे, तर तुम्ही नक्कीच माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी हे 16व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकत ठेवला. मंडळी अशा या थोर लढवय्याला कोटी कोटी प्रणाम. मंडळी आता हे बघा पर्यटक सगळे आलेले आहेत, संध्याकाळची वेळ झाली, सगळे घरी चालले. सो कैसा लगा आपको? मस्त लगा, अच्छा व्यू है, व्यू अच्छा है, इधर का सारा बीच भी अच्छा लगा, क्लीन एंड नीट. क्लीन है. वो कौन सा काशी बीच तो बहुत अच्छा लगा. ओके, तो फिर से आ जाओगे ना? हाँ 2 बार आएंगे और 2-3 बार भी आएंगे. यहाँ पे कोकण में एक स्पेशल टैग लाइन है, तो हमेशा म्हणते हैं, मेरे साथ बोलो, येवा कोकण आपलोच असा. बोलो जोर से बोलो, येवा कोकण आपलोच असा. ओके, अभी एक साथ एक जेवण पण क्या बोल रहे हो? बोलो. इकडचं जेवण पण भरपूर चांगलं होते. ओके सभी थँक्यू व्हेरी मच यार, थँक्यू. आवडलं ना तुम्हाला? आम्हाला आवडलं जेवण. अभी एक साथ बनेगा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. थँक्यू व्हेरी मच. मंडळी आता भरती होते, पाणी हळूहळू वाढत चाललंय आणि थोड्याच वेळामध्ये ते तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा मला योगायोग आला आणि साध्य झालं. सो नक्कीच कमेंट करा, पुन्हा एकदा सांगतोय. ओके तर मंडळी
व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. अलिबागचा किल्ला तुम्हाला जमेल त्या वेळेत छोटीशी व्हिडिओ आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय. पुन्हा एकदा सर्वांना शुभ दीपावली. आगे दो बेटो.